नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मटर पुलाव बनवण्याची सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे। मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पुलाव बनवलात तर तुमचा पुलाव नेहमीच परफेक्ट आणि चवदार बनेल याची मला खात्री आहे। तुम्ही इथे पाहू शकता की मी बनवलेला पुलाव किती मोकळा किंवा सुटसुटीत दिसत आहे। घातलेल्या सर्व भाज्या सुद्धा इथे परफेक्ट शिजलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा असाच पुलाव बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि मीडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे। या बटाट्याचे मी मध्यम आकाराचे काप करणार आहे। पुलावमध्ये बटाटा सालीसकट घातला तर त्याची चव छान लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याची साल काढूनही त्याचे काप करू शकता। बटाटा चिरून झालेला आहे। आता टोमॅटोचे सुद्धा मध्यम आकाराचे काप करायचे आहेत। कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कांदा शक्य होईल इतका पातळ चिरायचा आहे। आता पुलाव बनवण्यासाठी इथे मी स्टीलचं मोठं भांडं घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये 1 चमचा आपण तूपही घालणार आहोत। तूप घातल्याने पुलावला एक छान फ्लेवर येतो। तूप वितळल्यानंतर इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा जिरे, तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंग, 2 वेलची, 6 ते 7 काळी मिरी, 1 चक्री फूल असे हे सर्व खडे मसाले आपण तेलामध्ये घालूयात आणि 1 मिनिट परतून घेऊयात। खडे मसाले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालूयात। कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूयात। ही पेस्ट 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर इथे पुलावला तिखटपणा आणण्यासाठी 6 ते 7 मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत। त्या आपण चांगल्या परतून घेऊयात। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता वाटाणे घालायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटाणे कमी जास्त करू शकता। वाटाणे चांगले मिक्स करायचे आहेत। त्यानंतर आपण चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये घालणार आहोत। टोमॅटो सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजायला मदत होते। आता यामध्ये किंचित पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जळून जाणार नाहीत। आता चिरलेला बटाटा आपण यामध्ये घालूयात। बटाटा घालून झाल्यानंतर ही सर्व जिन्नस 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूयात। त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे, तसेच अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालूयात। हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेऊयात। आता यावरती झाकण घालायचं आहे आणि ही सर्व जिन्नस 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायची आहेत। 5-6 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या भाज्या 20 ते 30% शिजून गेलेल्या असतील। आता इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता। आता हा तांदूळ आपण भाज्यांमध्ये घालूयात आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर सर्व जिन्नस पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी आपण यामध्ये आता घालायचं आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। आता झाकण लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं ही सर्व जिन्नस शिजून द्यायचे आहेत। 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला मटर पुलाव रेडी आहे। तांदूळ शिजला आहे की नाही ते आपण इथे पाहूयात। तांदूळ सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आपला मटर पुलाव रेडी आहे। चला तर मग गरमागरम सर्व करूयात। ही मटर पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।